नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. MPSC मार्फत असो, महसूल विभागामार्फत असो किंवा नगर परिषद मार्फत असो, जे पद भरलं जातं ते म्हणजे कर निर्धारण अधिकारी. हे पद जे आहे ना, हे फार मानाचं सन्मानाचं पद आहे. आता या पदाची तयारी करायच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुमची तयारी जी आहे ना, तर ती एक ॲस्पिरेशनल लेवलवरती जाईल आणि तुमचा जो तन-मन धन जे आहे ना, तर ते या पदाशी निगडीत होईल. आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत की या पदाची प्रशासकीय भूमिका काय आहे, या प्रशासनामध्ये आणि जनतेच्या संदर्भामध्ये या पदाची भूमिका काय आहे, या पदाच्या जिम्मेदाऱ्या काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत, हे समजून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक इमोशनल इन्व्हॉल्वमेंट होईल. ज्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यासाठी हे एक इंधन म्हणून तुम्हाला उपयोगी ठरेल. नाव सरळ सेवेसाठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे 2025 साठी, ज्या 75,000 जागा भरायच्या आहेत आगामी 150 दिवसामध्ये. तर त्यासाठी आपण सर्वसमावेशक पद्धतीने सरळ सेवा भरतीसाठी बॅच लॉन्च केलेली आहे, स्पेसिफिकली फक्त इंग्रजीसाठी. यामध्ये A to Z डिटेल तुमच्या कन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या आहेत, PYQचे ॲनालिसिस केलेलं आहे विथ एक्सप्लेनेशन, सिंपल एक्झाम्पल्स आणि स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून हे सगळं काही कव्हर केलेलं आहे. मग तुमचं ग्रामर असो, वोकॅब असो किंवा कॉम्प्रिहेन्शन असो, हे तिन्ही टॉपिक अगदी तुम्ही MPSC किंवा UPSC लेवलची देखील तयारी करू शकता. हा जो कोर्स आहे लॉन्च केलेला आहे. आपल्या ई-स्वयं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, हा लोगो आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर या नंबरवरती तुम्ही फोनही करू शकता. सध्या फक्त 499 या कोर्सची फीस आहे, विथ GST 50% डिस्काउंट आहे. डेमो बघा आणि कन्सिडर करू शकता तुम्ही कोर्सला. ना आता कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी हे एक सामान्य पद आहे, एक जबाबदारीची संधी तुमच्यासाठी आलेली आहे. तुमच्या अभ्यासातून प्रशासनात प्रवेश करण्यासाठी हा एक प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. ना आता प्रशासकीय अधिकारी होण्या अगोदर तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्याच्या मनात काही प्रश्न असतात, जसं की कुटुंबाचा अभिमान वाढावा किंवा कुटुंबाला अभिमान व्हावा असं काहीतरी मोठं करायचं स्वप्न जर तुमचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शासनात अधिकारी बनून जर तुम्हाला जबाबदारी स्वीकारायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. देशाच्या कर व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी जर तुमचं डोकं किंवा तुमची इच्छाशक्ती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एक सामान्य ओळख निर्माण करायची असेल तर शेवटपर्यंत राहा. आणि 2025 मध्ये मी अधिकारी झालो असं ठामपणे जर तुम्हाला म्हणायचं असेल तर ॲस्पिरेशन लेवलवरती हा व्हिडिओ तुम्हाला फार उपयोगी ठरणार आहे. ना आता आपण या पदाचं स्वरूप पाहूया की या पदाचं स्वरूप ॲक्च्युअली काय आहे. बघा, महसूल विभागातील ना हे एक अत्यंत महत्त्वाचं पद आहे. नगर परिषदमध्येही हे पद आहे. ना आता कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणजे केवळ एक सरकारी पद नाहीये, तर ते शासनाच्या आर्थिक व्यवस्थेचा एक आधारस्तंभ आहे. शासनाची जी आर्थिक व्यवस्था आहे, जी तिजोरी भरल्या जाते ना, तर त्या तिजोरीवरती कर जो काही टॅक्स वगैरे आहे त्याच्या मार्फत जो येणारा जो पैसा आहे तर त्याच्यावरती देखरेख करणं, आणि हा त्याचा एक आधारस्तंभ आहे. तुम्ही जर सिलेक्ट झाला तर तुम्ही शासन आणि जनता यांच्यातील एक आर्थिक ब्रिज बनणार आहात, आर्थिक दुवा तुम्ही बनणार आहात. नाव तुमचं काम काय असणार आहे, कर गोळा करणं ही जबाबदारीची सेवा आहे. शासनाला जो टॅक्स जातो, वेगवेगळे 52 प्रकारचे जे टॅक्सेस आहेत, तर त्यातून देश सेवा करण्यासाठी, राज्य घडवण्यासाठी तुम्ही ही जी सेवा देत आहात ही जबाबदारीचं काम आहे. यामध्ये कुठले कुठले कर आहे, मालमत्ता कर आहेत, काही व्यवसाय कर आहेत आणि इतरही स्थानिक कर आहे, भाडेपट्टा असतात किंवा काय म्हणता येईल नळपट्टी असते. या सगळे जे कर आहेत या करांची काय करणे, गोळवणी करणे, जमा करणे हा तुमचा मुख्य अधिकार आहे. आणि या करातूनच मग काय होतं की आपल्या शहरासाठी रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य सेवा हे चालवणं म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं असं हाडामासाचं काम या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं असतं. ना या पदाचं स्वरूप काय आहे आणि या पदाची भूमिका काय आहे आपण ते बघून घेऊया. बघा, या पदावरती जर तुम्ही स्थानापन्न झाले, पद जर तुम्हाला मिळालं तर सगळ्यात अगोदर तुम्ही तपासणी करू शकता, काही अंमलबजावणी करायची असेल तर ते करू शकता, आणि काही कायदेशीर दंडात्मक जर कारवाई करायची असेल तर तोही तुम्हाला कायदेशीर हक्क मिळतो. आता कोणते व्यवहार बेकायदेशीर आहेत, कुठे कर फसवणूक होत आहे, कुठे कर चुकवला जातोय किंवा कर चोरी होते, यांचं बारकाईनं निरीक्षण करणे आणि योग्य ती कायदेशीर पावलं उचलणं ही तुमची मुख्य जबाबदारी असते.
तुम्ही ज्या शहरामध्ये कर निरीक्षक म्हणून जाणार आहात तर तेथील दुकाने असतील, आस्थापने असतील, घरपट्टी, टॅक्सपट्टी, ज्याही स्वरूपामध्ये सरकारला कर येतो त्याच्यावरती नोंद ठेवणे, त्याच्यावरती नजर ठेवणे, जे टॅक्स बुडवत असतील, टॅक्स चुकवत असतील त्यांच्यावरती काय म्हणता येईल की त्यांना काही नोटिसा बजावणे आणि काही दंडात्मक कारवाई करायची जरी गरज पडली तर तुम्ही ते करू शकता. ही कायदेशीर पावलं उचलणं ही तुमची काय असणार आहे, मुख्य जबाबदारी असणार आहे. जनतेला योग्य माहिती देणं आणि आर्थिक शिस्त लावणं. जनतेला हा टॅक्स कशाबद्दल लावला आणि किती प्रमाणात लावला गेलेला आहे याचं त्यांना काय माहिती देणं आणि आर्थिक शिस्त जी आहे तर ती लागली पाहिजे. म्हणजे जर तुम्ही त्या शहरामध्ये असाल तर तिथे 2च लोक म्हणजे काही मूठभर लोक जर फक्त टॅक्स वगैरे भरत असतील आणि बाकीचे जर भरत नसतील तर त्या बाकीच्यांना शिस्त लावणं हा कारभार तुमचा असणार आहे. तुमचं काम केवळ चौकशी करणे नाही तर सामान्य नागरिकाला कर नियम काय आहे ते समजावणं, त्यांना वेळच्या वेळी मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या शंका दूर करणं हे देखील एक महत्त्वाचं काम तुमचं असणार आहे. कॉमन ॲव्हरेज माणसांना ना की सरकारच्या या जाचकाठी वाटतात की बाबा आता हे माझ्या आजोबापासून घर आलेलं आहे, मी आता का टॅक्स भरू, मला काय गरज आहे टॅक्स भरायची, राईट. तर या गोष्टींचं नॉलेज, या गोष्टींचं मार्गदर्शन करणं आणि त्यांच्या शंका दूर करणं हे देखील काय आहे, शासनाच्या बिहाफमध्ये तुमचं महत्त्वाचं काम असणार आहे. आता या पदाचं स्वरूप काय आहे, या पदाची भूमिका काय आहे. प्रशासन आणि अहवाल तयार करणे आणखी एक प्रशासकीय काय आहे, जिम्मेदारी आहे. प्रशासन आणि अहवाल तयार करणे. तुम्हाला महसूल संदर्भातील रिपोर्ट तयार करावे लागतील. यात आर्थिक आकडेवारी असेल आणि वसुलीची प्रगती आणि त्रुटी असेल तर त्यांचा समावेश देखील असेल. तुम्ही आतापर्यंत या आर्थिक वर्षात किती टॅक्स जमा केला, जर त्या टॅक्सेशनमध्ये काही त्रुटी असतील तर त्या वेबसाईटवरती म्हणा किंवा ऑफिशियली रिपोर्ट्समध्ये तुम्हाला त्या नोंदी ठेवायच्या आहेत. कार्यालयीन तुम्हाला नेतृत्व देखील करावं लागणार आहे. तुमच्या हाताखालील जे कर निरीक्षक असणार आहे, लिपिक असणार आहे आणि सहाय्यक कर्मचारी असणार आहे त्यांचं कामकाज जो आहे तर ते तुमच्या हातात असणार आहे. त्यांच्या फाईलची तपासणी करणं, वसुलीचं नियोजन करणं, या सर्व गोष्टींचं नियोजन हे तुम्हाला करावं लागणार आहे. आणि क्षेत्रीय कर कार्यालय यांचा प्रशासन पाहणे आणि जनतेचा आर्थिक प्रश्नांवरती त्यांना मार्गदर्शन करणे हे देखील काम आहे. जे रिजनल ऑफिसेस असतील तर रिजनल ऑफिसेसमध्ये वेळोवेळी ज्या बैठकी होतात त्या बैठकी तुम्हाला काय करायचं आहे, आयोजन करायचं आहे. प्रशासनाचा हा भाग तुम्हाला सांभाळायचा आहे आणि जनतेच्या आर्थिक प्रश्नावरती तुम्हाला काय करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे. ना आता आपण या पदाची भूमिका पाहिली, काही अंशी जबाबदाऱ्या देखील पाहिल्या. ना आता या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे ते बघूया. किमान तुमचं पदवी असायला पाहिजे, ग्रॅज्युएशनची डिग्री तुमची असायला पाहिजे. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुमची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. मग ते BA, BCom, BSc असेल तरी चालेल, BB असेल चालेल, BC असलं किंवा इतर कोणतीही पदवी असलं तरीही चालेल. नंतर काही भरतीमध्ये अर्थशास्त्र, वाणिज्य, सार्वजनिक प्रशासन, कायदा या विषयांना प्राधान्य दिलं जातं. की नगर परिषदची जर भरती असेल तर तुमचं जे अर्थशास्त्र असेल, वाणिज्य असेल तर यामध्ये काय आहे, तुम्हाला थोडासा एक एक्स्ट्रा एज मिळतो आणि तुम्हाला त्याचा एक बेनिफिट मिळू शकतो. तुम्हाला कम्प्युटरचं देखील नॉलेज असणं गरजेचं आहे. MSCIT म्हणा, CCC म्हणा किंवा जर तुमचं BCA किंवा BSc कम्प्युटर सायन्स झालेलं असेल तर तुम्हाला त्याची विशेष करून वेगळा कोर्स करायची गरज पडत नाही. म्हणजे MSCIT झालेलं तत्सम मान्यताप्राप्त संगणक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सरकारी पोर्टल झालं, एक्सेल झालं, यांचा कारभार कसा चालतो, त्यांचा इंटरफेस तुम्हाला हाताळता आला पाहिजे. यासाठी कम्प्युटरचं मूलभूत ज्ञान तुम्हाला काय असायला आवश्यक आहे. आता यासाठी वयोमर्यादा काय पाहिजे बघा. सामान्य वर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी निश्चित तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. मागासवर्गीय OBC, SC, ST असेल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. अपंग आणि इतर वर्ग असतील म्हणजे काही अनुकंपा असतील किंवा एक्स आर्मी पर्सन असेल तर शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत असते. PWD असेल तर त्यांना जवळपास 18 ते 45 वर्षापर्यंत काय असते, सूट असते. तर अशा पद्धतीचं हे एज लिमिट झालं. आता अभ्यासक्रमाची रूपरेषा काय आहे शॉर्ट मध्ये समजून घेऊया. ऑलरेडी व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे. अभ्यासक्रमामध्ये काय असणार आहे, सामान्य अध्ययन असणार आहे, जनरल स्टडी, ज्याच्यामध्ये राज्यघटना, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, पर्यावरण, प्रशासन अशा पद्धतीचे तुम्हाला काय असणार आहे, सामान्य अध्ययन असणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी, मेंटल ॲबिलिटीमध्ये तर्कशक्ती, निर्णय क्षमता आणि विश्लेषणात्मक विचार
हे जे आहे तर हे तुम्हाला असणार आहे. देन कर विषयक ज्ञान, टॅक्सेशन आणि इकॉनॉमिक्स हे देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कर प्रणाली, जीएसटी, महसुलाचे कायदे कुठले आहे आणि सार्वजनिक वित्त विभागाचे काय कायदे आहेत हे देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सोबत संगणक कौशल्य आहे, एक्सेल झालं, MIS रिपोर्ट झालं, सरकारी पोर्टलवर काम करण्याची अंडरस्टँडिंग पॉवर तुमची पाहिजे. सोबत तुम्हाला मराठी, इंग्लिश जे आहे तर ते देखील तुम्हाला असणार आहे. त्यांचं ग्रामर, वोकॅब जो कन्सेप्ट आहे तो देखील असणार आहे. खास अभ्यास योजना जर आता तुम्हाला करायची असेल, खरं जर तुम्हाला प्रशासकीय अधिकारी व्हायचं असेल तर तुम्हाला पुढचे 90 दिवस रोज तुम्हाला 6 तास अभ्यास करावा लागणार आहे. फेज वाईज तुम्हाला काहीतरी प्लॅनिंग करावं लागणार आहे. बघा, या जगात जर तुम्ही कोणाची जर बॉडी बनलेली जर पाहिली असेल, तुम्ही जर त्याला विचारलं का रे बाबा तुझी बॉडी कशी बनली, तो हे म्हणणार आहे का अरे मला काही माहिती नाही, मी कधी खायचो कधी प्यायचो आणि माझी बॉडी बनली. जो कुठला मुलगा आज प्रशासकीय अधिकारी झाला असेल, जो कोणी मुलगा तुमच्या अगोदर कर निर्धारण अधिकारी झाला असेल, जर तुम्ही त्याला विचारलं तर तो सांगेल का मला काही माहित नाही यार, मी कधी उठायचो, कोणतेही पुस्तक वाचायचो आणि कोणताही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहायचो आणि मी झालो, असं सांगणार का? नाही. त्यांचं एक स्पेसिफिक गोल होतं, त्या गोलच्या दृष्टीने त्यांनी काम केलं. बॉडी बनवायची होती म्हणून त्यांनी स्पेसिफिक डाएट केली, त्या पद्धतीने व्यायाम केला, त्या पद्धतीने एक्सरसाइज केली. तुम्हालाही त्या पद्धतीनं एक स्टँडर्ड प्लॅन बनवावा लागणार आहे. एक प्लॅनिंग करून चालणारा साधारण नॉर्मल ॲव्हरेज माणूस असेल ना, प्लॅनिंग करून जर तो काही काम करत असेल ना, तर 100 जिनियस लोकांच्या फौजेला तो हरवू शकतो. तुम्ही कुठले पुस्तकं वाचतायत, कुठल्या शिक्षकांकडून शिकताय, यापेक्षा तुमची स्टँडर्ड प्लॅनिंग आणि तुम्ही किती डिसिप्लिनने काम करताय यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. फेज 1 मध्ये तुम्हाला तुमचा पाया भक्कम करायचा आहे. 30 दिवसामध्ये हा तुमचा पाया भक्कम होणार आहे. सामान्य अध्ययनावर तुम्हाला भर द्यायचा आहे. रिमेंबर, दिवसाला तुम्हाला 3 तास सेल्फ स्टडी आणि 3 तास सपोर्ट स्टडी करायचा आहे ना. आता या ठिकाणी सेल्फ स्टडी काय आणि सपोर्ट स्टडी काय? बघा, 3 तास सेल्फ स्टडी म्हणजे तुम्हाला स्वतःचा नोट्स आणि जी कन्सेप्ट तुम्हाला शिक्षकांनी शिकवलेली आहे ती समजली की नाही हे तुम्हाला स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. अगोदर तुम्हाला सपोर्ट स्टडी करायचा आहे. लेट्स से की तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात किंवा कुठलेही शिक्षकांचे व्हिडिओ पाहतात, तर तो कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्ही जो व्हिडिओ पाहतात किंवा शिक्षकांची शिकवणीने किंवा जो काही ऑफलाईन ऑनलाईन तुम्ही मोड असाल तर ते जे पाहत आहात तर ते झालं तुमचं सपोर्ट स्टडी. म्हणजे तुम्हाला 3 तास सपोर्ट स्टडी करायची आहे आणि नंतर मग 3 तास तुम्हाला सेल्फ स्टडी करायची आहे. सेल्फ स्टडी तुम्हाला यासाठी करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला नोट्स बनवायचे आहे. परीक्षेच्या अगोदर जे 15 दिवस किंवा जे 20 दिवस असतील ना, तर हे लेंदी शिक्षकांचे एनर्जी व्हॅम्पायर जे शिक्षक आहेत ना, तर ते तुमचा वेळ असा हे करून घेतात. ते व्हॅम्पायर नाही की इथं चावतात आणि मग ते रक्त पिऊन घेतात, तसे हे शिक्षकांनी ना तुमचा वेळ असा पिला नाही पाहिजे. तर त्यासाठी या ज्या नोट्स आहेत ना, तर या नोट्स असायला पाहिजे. जसं की मी इडियम्स वगैरे शिकवतो किंवा इंग्रजीची मी तयारी करून घेतो, तर इंग्रजीची तयारी करताना मी प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचे जे इडियम्स आहेत तर त्यांचे 1-1, 2-2 सेंटेन्सेस स्वतः लिहायला सांगतो. आणि ज्या वेळेस एक्झाम असते ना, तर ते फक्त लेट्स से की 300 सेंटेन्स आहे, 300 सेंटेन्स जरी वाचले ना की 300च्या 300 एडियम्स लक्षात राहतात. कारण इमोशनल इन्व्हॉल्वमेंट त्या सेंटेन्सेस सोबत होते. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सपोर्ट्स म्हणजे सेल्फ स्टडी करणार आहात ना, तर त्यामध्ये तुमची इमोशनल इन्व्हॉल्वमेंट झाली पाहिजे, जेणेकरून शेवटच्या 10-15 दिवसात तुम्ही फक्त वाचलं तरी ते अभ्यासक्रम जो आहे तर तो तुमचा रिकॉल व्हायला पाहिजे. अभ्यासक्रम रिकॉल करणं हाच एक मोठा गेम आहे. बघा, अभ्यास सगळे करतात, कोण नाही करत, सगळेच करतात, पण वेळेवर सगळ्यांना आठवतं का? नाही. मग वेळेवर आठवणं हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हाच एक पॉईंट आहे ज्याच्यावरती तुम्हाला काम करायचं आहे आणि याच्यावरच अवलंबून आहे तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही. अभ्यासाची योजना, स्टडी प्लॅन 90 दिवसात आपण पाहूया. फेज 2 मध्ये काय करायचं आहे? 45 दिवस तुम्हाला सराव आणि तयारी करायचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम 90% स्टुडंट्सांना पेपर पूर्ण होत नाही. CBT एक्झाम आहेत, कम्प्युटरवरती एक्झाम आहेत, PBT पेन आणि पेपरवरती असतील ना तर आपला मेंदू फास्ट चालतो. जर तुम्हाला कम्प्युटरवरती जर एक्झाम असेल आणि तुम्हाला जर 100 प्रश्न पाहिजे असतील ना, तर 100 प्रश्न म्हणजे प्रिव्हियस आणि बॅक करण्यासाठी तुम्हाला जवळपास 20 ते 30 सेकंड एका प्रश्नासाठी लागू शकतो. पेन बेस्ड जर एक्झाम असेल ना, तर त्यावरती आपण पहिलं पेज, दुसरं पेज, तिसरं पेज
पटापट जिथे जिथे वाटेल आपण तिथं ओझरती नजर टाकू शकतो. कोणता सोपा प्रश्न आहे, कोणता अवघड आहे हे अनालिसिस करायला आपल्याला लवकर होतं. पेन बेस्ड टेस्टवरती, CBT वरती होत नाही. तर यासाठी CBTची तयारी तुमची कमीत कमी 30 ते 45 दिवस झाली पाहिजे. तर ही मागील वर्षाची प्रश्नपत्रिका जी आहे तर ती सॉल्व्ह करायची आहे. आपण ई-स्वयंवरती आपण इंग्लिशच्या संदर्भात ही सगळी तयारी करून घेत असतो. प्रत्येक घटकावर दिवसाला MCQ असतात. टेस्ट सिरीज आणि तुम्हाला काय करायचं आहे, मित्रांसोबत देखील चर्चा करायला सुरुवात करायची आहे. इंटेलेक्च्युअल तुमचं कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे, जेणेकरून तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि इन्फॉर्मेशन रिकॉल करायला काय होईल, मदत होईल. फेज 3 मध्ये अंतिम जी स्पर्धा आहे, शेवटचे जे ते 15 ते 25 दिवस असणार आहे, त्यामध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट घ्यायची आहे. जी परीक्षा देत आहात त्याची अगोदर 15 दिवस तुम्हाला रंगीत तालीम करायची आहे. निगेटिव्ह मार्किंग असेल तर तुम्हाला विशेष करून लक्ष द्यावं लागतं. निगेटिव्ह मार्किंग नसेल तर कसंही करून आपल्याला आपले जे 100 प्रश्न आहेत तर ते अटेम्प्ट करायचे आहेत, याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. चुका ओळखता आल्या पाहिजे आणि त्या सुधारणा करायच्या आहेत आपल्याला मीनवाईल या सगळ्या याच्यामध्ये. आणि दिवसाला 2 पेपर आपल्याला सोडवायचे आहेत. का करायचं आणि का मिळवायचं हे पद? कारण ही पद मिळाल्यावर तुम्हाला प्रतिष्ठा, स्थैर्य आणि दर्जेदार जीवनशैली मिळणार आहे. समाजसेवेची संधी मिळणार आहे आणि आर्थिक शिस्तीचं तुम्हाला नेतृत्व करायचा एक चान्स मिळणार आहे. स्वतः तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही अशा एका ठीक आहे, पैसा, घर, बंगला, गाडी वगैरे हे सगळे या पदामध्ये म्हणजे साईड आहे, ते तर मिळणारच आहे. पण एक समाजामध्ये तुम्हाला मानाचं स्थान मिळेल. तुम्ही आयुष्यात येऊन काहीतरी लोकांसाठी करता आहात आणि तुमच्या निर्णयावर किंवा तुमच्या पेनामध्ये आणि तुमच्या वक्तृत्वामध्ये, बोलण्यामध्ये अशी पॉवर येणार आहे की तुम्ही दुसऱ्यांचं आयुष्य देखील बदलू शकता. तुम्ही या लोकांसाठी, या कॉमन ॲव्हरेज जनतेसाठी जी नेहमी दुःखात आणि जी दुःख सोसण्यातच त्यांची आयुष्य जाणार आहेत, त्यापैकी मूठभर लोकांना तुमच्यामुळे एनर्जी मिळेल, प्रेरणा मिळेल. तुम्ही त्यांच्यासाठी एक उदाहरण बनवू शकता. शिक्षणाचा खरा उपयोग जो आहे तर तो प्रशासनात तुमचा जो परिणाम दाखवणार आहे, त्यामुळे प्रशासनाची ही इमेज वाढणार आहे आणि तुमची तर वाढणारच आहे. मी शिकतोय कारण माझ्या नावासमोर मला अधिकारी लिहिलेलं हे जे पद आहे हे पाहिजे आहे. यासाठी तुम्हाला आता हे करायचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण सरकारला तुमच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची गरज आहे. सामान्य परिस्थितीतून उठून असामान्य ठरायचं आहे. कर निर्धारण म्हणजे केवळ टेबल काम नाही आहे, ते म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाग बनणं आहे. तर अशा पद्धतीने आता ह्या कर निर्धारण अधिकारी या पदाविषयी ॲस्पिरेशनल लेवलवरती मला असं वाटतं की थोडासा हृदयाला हात घालायचा मी केविलवाना प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत. आणि जर काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असेल, तुमचे काही सजेशन्स असतील, काही फीडबॅक असतील तर नक्की कमेंटमध्ये नोंदवा. I'll see you soon in the next video. Till then, bye-bye.